वा, मस्त जेवण झालं आज. भयो, ए भयो, अगं जरा पाणी घेऊन ये बरं. तात्या, हे घ्या. तात्या, काय रे? रत्नाकाला सांगा ना ती चिठ्ठीची पेटी द्यायला. अरे काय फरक पडतो, आपण वाचणारच आहोत ना सगळ्या चिठ्ठ्या संध्याकाळी. नाही तसं नाही हो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना रत्नाका कशी आहे, ती सगळ्यांचे संकल्प वाचून काढेल. त्यामुळे तिच्याकडनं घ्या ना चिठ्ठीची पेटी. अरे रत्ना म्हणजे रत्ना आहे. बघ तूच प्रयत्न करून बघ, जमतंय का? जा. हो हो, केल्यात तुमच्या साड्या कुरिअर. उद्या पोहोचतील तुम्हाला. ए तुम्ही फक्त ते बिलामध्ये कुरिअरचे पैसे ऍड करायचं लक्षात ठेवा. हिच्याकडून मागितलं तर ही नाही देणार पेटी, तिच्या नकळतच घेतली पाहिजे. छान आहेत ना साड्या. थँक्यू थँक्यू. हा नाही नाही, ती ऑर्डर मी काय सोडणार नाही. एकदा हाती घेतलेलं काम मी सोडतच नाही हो कधी. ओरिजिनल देशमुख म्हणतात मला. मग ब्रँडचं नावही तेच आहे. हो हो, तुम्हाला आवडतात ना सगळ्यांना. सांगा अजून कोणाला काही हवे असतील तर. आता नवीन माल येणार आहे. आता शेवटच्या काही सह्या बाकी आहेत, मग डिवोर्स प्रोसेस पूर्ण होईल. फायनली माझ्या मागची तुझी कटकट आता कायमची संपणार आहे. ही कटकट जर आधी संपली असती ना, तर मी आज माझ्या मुलीबरोबर गुळपोळीमध्ये हा गुढीपाडव्याचा सण साजरा करत असतो. मिलिंद, अरे आपला डिवोर्स झालाय ना आता कर ना पार्टी तू. महालक्ष्मी, हे बघ, गुढीपाडवा हा सण आहे. सण आणि पार्टी यामध्ये खूप फरक आहे. जाऊ, तुला समजावण्यात काय अर्थ नाहीये. मिलिंद, अरे डिवोर्स होताना तरी भांडू नकोस ना प्लीज. माझ्यासाठी तर आपला डिवोर्स होतोय हाच सण आहे. ओके. तर यातल्या चिठ्ठ्यांमध्ये सगळ्यांचे संकल्प बंद आहेत. ठरल्याप्रमाणे आता आपण हे सगळे संकल्प वाचू, म्हणजे सगळ्यांना सगळं कळेल. सुनबाई, तू वाच. मी? अगं हो, वाच ना, काय हरकत आहे. वाच वाच. हो अदिती, तूच वाच, तूच वाच. अरे अदिती वहिनीने माझा आणि अर्चनामधील गैरसमज दूर केला. मी अदिती वहिनीच्या पाठीशी कायम भावासारखा उभा राहील. वास वास. थँक्यू सुहास भाऊजी. अदितीच्या तब्येतीसाठी यापुढे मी रोज तिलाही सकाळ संध्याकाळ दूध प्यायला लावेन, 2 ग्लास. बापरे, कोण आहे हे? दूध म्हणजे आपला बापू. बापू काका 2 ग्लास? अरे ए बाप्या, अरे काय आता हट्टी कट्टी करून माझ्या पोरीला तालमीत उतरवतो की काय आता. नाही नाही बापू काका, मी दूध पिईन, पण 2-2 ग्लास नको. पुढची वाचू. हे काय आहे? बापरे, अहो यात तर 101 संकल्प आहेत. अरे ही नक्की दुमण्याची असणार. दुमण्या, तुला एक संकल्प लिहून दिला होता ना. आदिती, नको वाचू ते, ठेव बाजूला ती रद्दी. ती रद्दी नाहीये, त्या माझे संकल्प आहेत. वाचा ना माझे पण संकल्प. बाळा, रात्री तुला झोप येत नसेल ना, तेव्हा मी तुला वाचून दाखवेन. आता नाही.
दीदी वहिनी वाच ना माझे संकल्प. दुमण्या हट्टीपणा करू नकोस नाही तर फटके खाशील आता. 101 संकल्प यातला एक तरी पूर्ण होणार आहे का तुझ्याकडून? हा, अजिबात वात्रटपणा करू नकोस. आदिती वाच ग तू पुढची यादी. अगं यादी नाही, चिठ्ठ्या वाचते ती. सॉरी विसरले. हा वाच ग पुढची चिठ्ठी. मी अदितीला आईची कमी कधीच भासू देणार नाही. रत्नाक्का खरंच आहे, तुम्ही असताना मला आईची कमी कधीच भासणार नाही. किती विचार करतात सगळे माझा, माझ्यासाठी माझ्याविषयीचे संकल्प केलेत सगळ्यांनी. हे असंच चालू राहिलं तर माझी चिठ्ठी सुद्धा घे. मी आधी तिचा जो विश्वास, माझ्यासाठीचा आदर, प्रेम जे परत मिळवले, इतके दिवस राबून घरातल्यांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करतो, ते सगळं ती चिठ्ठी आदितीने वाचून दाखवल्यावर वाया जाईल. आदिती, अगं कुठे हरवलीस? पुढची चिठ्ठी वाच. थांब आदिती, आता उरलेल्या चिठ्ठ्या मी वाचतो. कशाला रे? हा, वाचतीये ना ती, वाचू दे तिला. आणि तू वर कशाला गेला? नाही म्हणजे अर्ध्या तिने वाचल्यात, अर्ध्या मी वाचतो. नाही, सगळ्या चिठ्ठ्या आदितीच वाचणार. आदिती, वाचू दे ना तिला, चांगली वाचते ती. तू आधी खाली उतर. अरे असं समज की चिठ्ठी वाचण्याचा मान आजचं तीच आहे. वाच पुढची चिठ्ठी. सगळ्यांना हिचंच कौतुक. मी इतकं राब राबतोय, त्याचं कोणाला कौतुकच नाही. मला नाही मान देत कधी. माझ्या मुलाआधी कायम मी माझ्या सुनेची बाजू समजून घेईन. मोठ्या बाई, घ्या. जिथे आपली आईच आपल्या बाजूने नाही, तिकडे बाकीचे काय बाजू घेतील? तर मला प्रश्न पडलाय की मी जे कष्ट घेतोय, शेतात, मळ्यात, गोठ्यात राबतोय, त्याचा खरंच फायदा होणार आहे का? माझा संकल्प ऐकल्यावर तर काय झालं आदिती? अगं वाच ना. कसं वाचू? यामध्ये काही लिहिलंच नाहीये. कोरी चिठ्ठी? अरे कोणी ठेवली कोरी चिठ्ठी ही? माझी चिठ्ठी आहे ती. मला लिहिता वाचता येत नाही ना, म्हणून मी दरवर्षी अशीच रिकामी चिठ्ठी टाकतो पेटीत. सुहास भाऊजी, पेन द्या ना. थँक्यू. सखा दादा, हा तुमचा संकल्प. मी यावर्षी सिस्टर कडून लिहायला वाचायला शिकणार. अनेक अडचणींवर मात करत अदितीच्या इच्छाही यापुढे मी नमाच्या इच्छे इतक्याच जपेन. ताई काकी, जिने माझ्या नमाचं मन जपलं, तिचं मन नको जपायला? आदिती, अगं कसला विचार करतेस? पुढची चिठ्ठी वाच ना. तुम्ही सगळ्यांनी माझ्याविषयीच लिहिलंय. किती प्रेम करता तुम्ही सगळे माझ्यावर. अगं पेरलं तेच उगवतं. तू आम्हाला सगळ्यांना इतकं प्रेम भरभरून दिलंय ना. अगं मग देशमुख कसे मागे राहतील? आपल्या माणसावर प्रेम करणं, प्रत्येकाला जीव लावणं हा मूळ स्वभाव आहे प्रत्येक देशमुखांचा. अगं म्हणून तर गेली अनेक वर्ष एका छताखाली सगळं कुटुंब राहतंय आनंदात. यांना एकत्र राहण्याची इतकी तळमळ आहे. आणि माझ्या मॉम डॅडना थँक्यू. फायनली मिलिंद, आपण फायनली वेगळे झालोय. थँक्यू, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आता आम्हाला फ्रीडम मिळाल्यासारखं वाटतंय. येस. कॉंग्रॅट्स मिलिंद. काँग्रेट्स, काँग्रेट्स, हार्टली काँग्रेट्स.
आता यापुढे तुझा आणि माझा कुठलाही संबंध उरणार नाहीये. ठरल्याप्रमाणे आपले ऑफिसेस वेगळे. आता आदितीसाठी आपण एका घरात राहत होतो, पण मात्र आता आपापल्या घरी राहू. तुझं घर वेगळं, माझं घर वेगळं. येस, यु नो वॉट, आत्ता इथे त्या बयोबाई असतं ना, तर म्हणाल्या असतं हे काय, तुमची चूल आता एक नाही राहणार यापुढे, मग कुटुंबही एकत्र नाही राहणार. त्या बयोबाई आणि त्यांच्या सो कॉल्ड फिलॉसॉफीज. चूल कायम एक राहावी यासाठी मी प्रयत्न करेन. अगं काय झालं? ते मोठ्या बाई, मी सुद्धा माझ्या चिठ्ठीत हाच संकल्प लिहिला होता, पण हे अक्षर माझं नाहीये. अगं तुझं अक्षर नाहीये मग हे? अगं मीच लिहिलंय ते. भयो, ही मुलगी तुझा वारसा पुढे नेणार, नाती तुटू देणार नाही. हा. मी नक्कीच हा प्रयत्न करेन. आणि आपलं इतकं छान कुटुंब आहे, त्यामुळे नाती तुटण्याची भीती नाहीच आहे इथे. आदिती, का थांबलीस? वाच ना पुढे. नवऱ्याची चिठ्ठी असेल. जाऊबाई, काही वाचण्यासारखं नाहीये का? हो हो हो, ते अदितीला मी हनीमून साठी घेऊन जाईन असं लिहिलंय. काय सिद्धू भाऊजी, काही प्लॅनिंग वगैरे चाललंय का? अर्चू, हनीमूनचं म्हणते ना मी. हो बाई, अमेरिकेला जायच्या अगोदर ने म्हणाव म्हणजे झालं. आणि ए बाबा, ते हनीमून साठी अमेरिकेला नेऊ नकोस हा. पण तुम्ही अब्रॉडच जा. सिड, मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर. काहीही झालं तरी मी नाही सोडू शकत या माणसांना. आदिती, का थांबलीस? वाच ना पुढे. नवऱ्याची चिठ्ठी असेल. जाऊबाई, काही वाचण्यासारखं नाहीये का? अदितीला मी हनीमून साठी घेऊन जाईन असं लिहिलंय. सिडास, तुझ्यामुळे मला सगळ्यांसोबत खोटं बोलावं लागलं. बरं झालं आदिती, तू वेळ मारून नेलीस. मी चिठ्ठीत काय लिहिले हे जर सगळ्यांना कळलं असतं तर सगळ्यांनी माझं अख्खं नवीन वर्ष खराब करून टाकलं असतं. पण माझा नवीन वर्षाचा संकल्प मी ठरवलाय आणि तोच करणार. आणि आदिती, मला माहिती आहे तू कितीही ठरवलंस तरी तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस. तुला एकट्यालाच जावं लागेल सिड. आदिती, मोठ्या बाई, तुम्ही झोपला नाहीत अजून? हे कोण कोणाला विचारतंय? नाही, तसं नाही, मी जाणारच होते झोपायला आता. काय झालं? कसला एवढा विचार करतेस? मी कुठे काय? काही नाही. नक्की? हो मोठ्या बाई. सिद्धूनं चिठ्ठीत काय लिहिलं होतं? काय? सिद्धूनं चिठ्ठीत काय लिहिलं होतं? ते सांगितलं ना तेव्हाच. काय? हेच की आठवत नाही?
अगं किती किती सांभाळून घेशील ग माझ्या लेकाला. मोठ्या बाई, मी ओळखते त्याला, खूप जिद्दी येतो, आपला हट्ट नाही सोडायचा. सांग, काय लिहिलं होतं चिठ्ठीत? सिडला अजूनही असं वाटतंय की मी त्याच्यासोबत अमेरिकेला. तुला काय वाटतंय? मला नाही जायचंय तुम्हा कोणालाच सोडून. सिडने संकल्प केलाय की तो मला अमेरिकेला घेऊन जाईल. पण मी सुद्धा संकल्प केलाय, फक्त नवीन वर्षाचा नाही, आयुष्यभराचा. हे घर सोडून, ही माणसं सोडून मी कुठेही जाणार नाही. पण मोठ्या बाई, बोल, मला कल्पना आहे तुझ्या मनात काय चाललंय त्याची. बोल. मोठ्या बाई, मी बायको म्हणून चुकीचं नाही ना वागत आहे. म्हणजे नवऱ्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला समजून घेणं, ही सुद्धा बायकोची कर्तव्य आहेत ना. आदिती, अगं घर, मुलं, नवरा, नाती, हेच तर बाईचं आयुष्य आहे. याच्यापेक्षा बाईला दुसरं आयुष्य असतं का? तारेवरची कसरत करत सगळं काही आणि सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. आदिती, अगं मला तुझी घुसमट कळतेय. एकीकडे आम्ही सगळे आणि एकीकडे नवरा. तरी अजून पदरात मूल नाहीये. एकदा का मूल झालं ना की मग त्याचं मन राखणं. अशी तारेवरची कसरत करत, स्वतःच्या मनाचा तोल सांभाळत सरळ रेषेत चालता येईल ना, तेव्हा खरं संसार केल्याचं सुख मिळेल बघ तुला. आदिती, मला खात्री आहे तू हे सगळं व्यवस्थित सांभाळशील. आणि आई म्हणून मला एक वेडी आशाही आहे. सिद्धू अमेरिकेला जाण्याचा हट्ट धरून बसलाय, पण तुझ्या प्रेमामुळे त्याचं पाऊल उंबरठ्यातच अडखळेल. तो इथेच तुझ्यासोबत थांबेल, आपल्या माणसांसोबत थांबेल. मोठ्या बाई, खरंच असं होईल? हो आदिती, तुझ्या प्रेमामुळे हे नक्की होईल. जा, आता कसलाही विचार करू नको, शांतपणे झोप. देवा, माझ्या अंगणातली तुळस कायम माझ्या अंगणातच राहू दे. आदिती, अगं थँक्यू आदिती. तू खोटं बोललीस, मला सांभाळून घेतलंस. मला माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि मला हेही माहिती आहे की तू माझा संकल्प पूर्ण करणार. माझ्यासोबत तू. सिड, प्लीज, रात्र खूप झाली आहे, आपण झोपूयात.